हॅलो फ्रेंड्स. सो आपली BMS BHMS आणि BAMS कॅप राऊंड 2ची जी काही चॉईस फिलिंग डेट आहे ती आहे 29 सप्टेंबरपासून तर 1 तारखेपर्यंत. ओके, सो आता मेन पॉईंट हा की चॉईस फिलिंग कशी करायची, सो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यायची असेल, आता बघा कॅप 1 झालेला आहे, चांगले मार्क्स असूनही काही जणांना सीटसुद्धा अलॉट झाली नाही आहे. सो त्यांची चॉईस फिलिंगमध्ये जी काही मिस्टेक आहे तर ती परत न करता जर तुम्हाला कॅप राऊंड 2मध्ये जर सीट पाहिजे असेल तर तुम्ही 7219592065 या नंबरवर मला डायरेक्ट मॅसेज करू शकता, डायरेक्ट कॉलही तुम्ही करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रॉपर अशी लिस्ट बनवून देईल की त्यांनी तुमचे चान्सेस हे खूप वाढून जातील. ओके, सो लवकरात लवकर मला मॅसेज करा ज्यांना चॉईस फिलिंग घ्यायची असेल त्यांनी. ओके, देन नंतर आता बघा, आता आपण या व्हिडिओमध्ये एक सविस्तर बघणार आहोत पॉईंट्स की चॉईस फिलिंगमध्ये काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ओके, सो सर्वात फर्स्ट आपण बघूया की आता चॉईस फिलिंगमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे. सो फर्स्ट सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रेफरन्स. आता चॉईस फिलिंग याचा अर्थच होतो की प्रेफरन्स लिस्ट बनवणे. प्रेफरन्स लिस्ट म्हणजे काय, तर आपल्याला जे काही आपण म्हणू शकतो की आपल्याला जे कॉलेज आधी पाहिजे असेल, जे कॉलेज आपल्याला आवडत असेल, ओके, सो ते आपण फर्स्ट याला टाकणार, राईट. सो ते आपला प्रेफरन्स झाला फर्स्ट. सो असे जे प्रेफरन्स आहेत ते जेव्हा आपण सिक्वेन्सनी लावतो एका, सो ती प्रेफरन्स लिस्ट बनते, राईट. सो आता याच्यामध्ये मेन असतं कोड आणि कॉलेज नेम. सो सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, कोड आहे. तर कोड का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण बघा बरेच जे कॉलेज असतात त्याच्यामध्ये MBBSसुद्धा असतं, BDSसुद्धा असतं, BAMSसुद्धा असतं, BHMSसुद्धा असतं. ठीक आहे, सो आता हे चारही कोर्सेस असणारे आणि सेम नाव असणारे कॉलेजेस हे आहेत महाराष्ट्रात, बरोबर. मग आता त्याच्यामध्ये डिफरन्स कशाचा येतो, तर हा कॉलेजच्या कोडचा येतो. तो कसा, आता आपण बघूया. 3101, ओके, सो हे आहे मुंबईचं कॉलेज, राईट. आणि 3104 बघितलं आपण YMT मुंबईचं कॉलेज आहे, राईट. पण आपण जर बघितलं 4104, सो हे BHMSचं कॉलेज झालं. ओके, सो बघा आता जर 3 आलं तर BAMS आणि 4 आलं तर BHMSचं कॉलेज. सो असा हा कॉलेज कोडमध्ये डिफरन्स असतो. आणि प्रेफरन्स लिस्ट भरताना कधीही कोड टाकायचा आणि तो कोड जेव्हा येतो तर आपोआप तिथे कॉलेजचं नाव हे येऊन जातं, राईट. देन नंतर कोटा. आता कोटा पण सिलेक्ट तिथे आपल्याला करायचा असतो चॉईस फिलिंगमध्ये. ओके, बऱ्याच जणांनी फर्स्टमध्ये केली आहे असेल. त्याच्यामध्ये ज्यांना IQमध्ये करायचं असतं ते IQ कोटा सिलेक्ट करतात, ज्यांना स्टेटमध्ये करायचं असतं ते स्टेट कोटा सिलेक्ट करतात, राईट. सो हे काही बेसिक्स नियम आहेत चॉईस फिलिंगचे, हे सर्वांना माहीतच पाहिजे. ओके, आता कोड इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही चुकून जरी BAMSच्या जागी BHMSचा कोड टाकला तर तुम्हाला BHMSचं कॉलेज अलॉट होणार, राईट. सो दॅट्स वाय कोड हा इम्पॉर्टंट आहे. ओके, देन आता आपण बघूया की चॉईस फिलिंग कशी करायची. ओके, काही प्रायोरिटीज आहेत. ओके, सो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रायोरिटीज असणार आहेत आणि त्याच्यानुसार त्यांची ती लिस्ट असणार आहेत, राईट. सो आपण एक करून हे बघूया. ओके, सो आता फर्स्ट आपण बघूया की सर्वात आधी आपल्याला जेव्हा चॉईस फिलिंग आपण करतो, ओके, सो त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी प्रायोरिटी असते गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट. ओके, सर्वात आधी आता बऱ्याच विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असतं, सो ते आधी गव्हर्नमेंट कॉलेज टाकतात, राईट. आणि बाकीच्यांना सेमी पाहिजे असतं, सो ते सेमी टाकू शकतात. ओके, आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला कोणते कॉलेज पाहिजे ते आपण कोणत्या नंबरला टाकू शकतो, राईट. सो असं नाही आहे की तुम्ही फक्त स्टार्टिंगला गव्हर्नमेंट टाकू शकता आणि त्याच्या मधात सेमी नाही टाकू शकत, असं नाही आहे, हे चुकीचं आहे. तुम्ही अल्टरनेट सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट असंही कॉलेजेस कोड टाकू शकता, राईट. देन नंतर आता काय आहे की टॉप कॉलेजेस. आता बघा BAMS BHMSचे जितके काही महाराष्ट्रात टॉपचे कॉलेजेस आहेत, ओके, मग ते मोठ्या सिटीज असू द्या, राईट. सो तर ते टॉप कॉलेजेस कसे ठरवले जातात, तर त्याचा पेशंट फ्लो, ठीक आहे, त्याच्या पेशंट फ्लोनुसार, राईट, त्याची रँकिंग किती आहे, ओके, त्याचा रँक कसा आहे आणि परत तिथलचं टीचिंग स्टाफ कसा आहे, ओके, टीचिंग कसं आहे. सो याच्यानुसार ते ठरवलं जातं की ते कॉलेज टॉपचं आहे किंवा नाही आहे किंवा ॲव्हरेज कॉलेज आहे, बरोबर. सो आता आपल्याला काय करायचं आहे, सो ह्या पॉईंट्सनुसार त्याचा पेशंट फ्लो असेल, त्याचं टीचरची फॅकल्टी कशी आहे, ओके, परत ते जे कॉलेज आहे ते गावाच्या बाहेर आहे किंवा सिटीमध्ये आहे, ओके, हे सुद्धा मॅटर करतं.
ओके. सो त्याला हॉस्टेल अवेलेबल आहे की नाही, राईट, त्याची फीज किती आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे डिसाईड करतं की हे कॉलेज जे आहे पर्टिक्युलर कॉलेज ते टॉपचं कॉलेज आहे किंवा नाही. ओके. सो मग आता विद्यार्थ्यांसाठी काय आहे बघा, ज्यांना चांगलं स्कोर असूनही त्यांना टॉपचं कॉलेज मिळालेलं नाही आहे, ओके, कॅपराऊंड 1ला. सो त्यांच्यासाठी हे कॉलेज लिस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे राऊंड 2ची. ओके. आता जर तुम्ही माझ्याकडून चॉईस फिलिंग घेतली तर तुम्हाला मी टॉपचे जे कॉलेज आहे ते सर्वे क्रायटेरियानुसार मी स्वतः लिस्ट तयार केलेली आहे, ती तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे. ओके. सो तुम्ही मला फक्त काय करायचं आहे तर मॅसेज करायचा आहे या नंबरवर, राईट. देन नंतर बघा इथे सिटी प्रेफरन्स, थर्ड आहे क्रायटेरिया सिटी प्रेफरन्स. आता बघा काही गर्ल्स कॅन्डिडेट असतील, ओके, किंवा काही दुसरे पण आपण म्हणू शकतो. सो त्यांना कसं आहे की आपण जिथे राहतो त्याच्या जवळपासच्या सिटीमध्येच कॉलेज पाहिजे असतं. सो हा पॉईंट आहे तिथे मॅटर करतो मोस्टली. सो ते काय आहे, सपोज आता मी नागपूरला राहते तर मी त्याच्या जवळपासचे जे सिटी आहे सो त्याचे मी तिथे कॉलेज सिलेक्ट करणार आधी. सो असं तुम्हाला तुमच्या सिटीनुसार तुम्ही कॉलेजेस हे सिलेक्ट करू शकता, राईट. आता आमच्याकडे कसं आहे की प्रत्येक सिटी वाईज हे कॉलेजची लिस्ट आहे की या सिटीमध्ये किती कॉलेजेस आहेत, BHMS ऑल कॉलेजेस. ओके. देन नंतर आहे फोर्थ म्हणजे सिलेक्टेड कॉलेजेस. आता सिलेक्टेड कॉलेजेस हे कोणासाठी असणार आहे, हे असणार आहे की ज्यांना अपग्रेड करायचं आहे. ओके. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे, पण ते कॉलेज कसं आहे, ॲव्हरेज कॉलेज आहे बेसिकली, किंवा त्यांच्या सिटीच्या जवळ नाही आहे, किंवा त्यांना जे पाहिजे नव्हतं ते कॉलेजेस आहेत, राईट. मग आता त्यांच्यासाठी फक्त आपल्याला कॅपराऊंड 2मध्ये एक अशी सिलेक्टेड कॉलेजची लिस्ट बनवायची आहे जी त्यांच्या सिटी प्रेफरन्सलासुद्धा हे करेल, टॉप कॉलेजेससुद्धा असतील त्याच्यामध्ये, आणि गव्हर्मेंट आणि सेमीसुद्धा तिथे असणार आहेत. ओके. सो त्यांच्यासाठी हे सिलेक्टेड कॉलेज असणार आहे, आणि त्यांचे किती आपण म्हणू शकतो 20-30 किंवा एक 50-60 तरी कॉलेजेस आपण तिथे टाकू शकतो. ओके. बेसिकली आपण ऑल कॉलेजेस हे याच्यामध्ये टाकू शकतो. बघा आता बऱ्याच जणांना वाटत असेल की आपण सिलेक्टेडच कॉलेज टाकू शकतो, की म्हणजे लिमिटच असते त्याला की 50च कॉलेज टाकायचे किंवा 100च कॉलेज टाकायचे. सो हे चुकीचं आहे टोटली. आपल्यानुसार आपल्याला किती कॉलेज टाकायचे ते आपण ठरवू शकतो. जितके कॉलेज आहे तितके जरी आपण टाकले लिस्टमध्ये तरी काही हरकत नाही. ओके, हे लक्षात ठेवा. आता मोस्ट ऑफ दी स्टुडंट काय करतात, मिस्टेक्स करतात. तर ते मिस्टेक्स कशा करतात, सो बघा आता त्यांना मार्क्स असतात चांगले, राईट, आणि त्यांचं रँकिंगही चांगली असते आणि कॅटेगरी रँकसुद्धा चांगला असतो, पण तरी त्यांना सीट मिळत नाही. मग त्यांची चुकी कुठे झालेली आहे, चॉईस फिलिंगमध्ये, राईट. आणि ज्यांना सीट अलॉटही झाली असेल पण त्यांना चांगलं कॉलेज मिळालेलं नाही, त्यांची देखील चूक आहे चॉईस फिलिंगमध्ये. सो ते काय करतात तर ते चुकीची चॉईस फिलिंग करतात, रॉंग चॉईस फिलिंग करतात. म्हणजे त्याचा जो सिक्वेन्स आहे, त्याचं जे सिटी प्रेफरन्स असेल किंवा ते टॉपचं कॉलेज आहे की नाही हे बघितल्याशिवाय ते रँडमली सपोज काउन्सिलर लावलं असेल किंवा त्यांनी सांगितलं असेल, कोणी त्यांच्या फ्रेंडनी सांगितलं असेल, सो असे रँडमली कॉलेजेस सिलेक्ट करून ते सिटी तिथे कोड तिथे फिल करतात. सो हे चुकीचं आहे, टोटली चुकीचं आहे. अशा प्रकारे लिस्ट ही बनवली जात नाही बिलकुल. ओके. तर नंतर काय करतात, सेकंड चूक म्हणजे कट ऑफनुसार ते लिस्ट बनवतात. सो हे तर सर्वात मोठी चूक आहे. जे कोणी कट ऑफनुसार जर लिस्ट बनवत असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्या एवढी मोठी चूक ही कोणीच करू शकत नाही आहे. कारण ही जे आहे तुम्हाला कोणी पण सांगत असेल की कट ऑफनुसार लिस्ट बनवा, म्हणजे समजून जायचं की ते समोरचा जो व्यक्ती आहे तो आपल्याला फसवत आहे. ओके. सो हे तुम्ही बिवेअर राहा याच्यापासून की कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की कट ऑफ वाईज लिस्ट बनवायची, ओके, त्यांच्याकडून कधीही चॉईस फिलिंग करून घेऊ नका, राईट. सो कारण कट ऑफ वाईज हे मेरिट लागत नसतं आणि कट ऑफ वाईज हे सिलेक्शन होत नसतं. तुमच्या ऑल इंडिया रँकवर, तुमच्या कॅटेगरी रँकवर, SMLवर हे सिलेक्शन होत असतं, आणि मेन म्हणजे तुमच्या चॉईस फिलिंगच्या लिस्टवर, राईट. सो आणि नंतर लास्ट म्हणजे ऑल कॉलेजेस ते टाकत नाही, म्हणूनसुद्धा त्यांना सीट मिळत नाही. आता बरेचसे विद्यार्थी आहे की ज्यांनी फक्त 80-70च कॉलेजेस टाकलेले आहेत आणि ते मला मेसेज करतात की आम्हाला कॉलेजेस अलॉट झाले नाही कॅपराऊंड 1मध्ये. का? कारण टोटल कॉलेजेस किती होते कॅपराऊंड 1मध्ये, 117 होते, पण आपण किती टाकले, फक्त 80 कॉलेज टाकले. मग आपल्याला कॉलेज कसं अलॉट होईल, राईट, कारण आपण सिलेक्टेडच कॉलेज टाकले आहे आणि आपले मार्क्स देखील कमी आहेत. मग म्हणून आपल्याला ऑल कॉलेजेस हे टाकावेच लागतील. बघा आपण जर ऑल कॉलेजेस टाकले तर मग आपलं जे सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शनचे चान्सेस जे असतात
तर हे वाढून जातात. ओके, सिलेक्शनचे चान्सेस हे इन्क्रीज होतात. सो दॅट्स वाय ऑल कॉलेजेस टाकणं हे मस्ट आहे, म्हणजे एक आपण टाकू शकतो. ओके, बट ज्यांना चांगला स्कोर आहे, ओके, सो त्यांनी सिलेक्टेड कॉलेजेस जरी टाकले पण त्यांना तेवढा माहीत पाहिजे की आपला याचपैकी कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो. ओके, सो हे काही बेसिक प्रायोरिटीज आहे, बेसिक रूल्स आहेत चॉईस फिलिंगबद्दल. आय होप तुम्हाला समजले असणार आहे. ओके, सो ज्यांना कोणालाही अजूनही समजत नसेल की चॉईस फिलिंग कशी करायची, ठीक आहे, किंवा काही जणांना अपग्रेडेशन करायचं असेल त्यांच्या कॉलेजचं, सो त्यांनी मला ह्या नंबरवर इथे मला मॅसेज करायचा आहे व्हॉट्सॲपवर. तुम्हाला तिथे मी एक अशी प्रॉपर चॉईस फिलिंगची लिस्ट बनवून देईल, जेणेकरून तुम्हाला गॅप राऊंड 2मध्ये सिलेक्शन तुमचं होऊन जाईल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.